टेम्परेचर पण एक 18-19च्या आसपास असेल, जास्त नाही. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही फक्त. इकडे तर भाई काय दिसतच नाही आहे. आणि माझ्या कॅमेरावर जर फॉग आला तर काम झालंच म्हणजे. वेलकम टू गोवा सिंगम. दिस इज साऊथ गोवा फॉर यू गाईज. हॅलो हॅलो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती. आज आपण जातोय तांबडी सुर्लाला. ॲक्च्युली सकाळी लवकर निघायचा प्लॅन होता 6:30चा आणि आता 6:50 झालेत. मला पहिलं माझ्या मित्राकडे पोचायचं आहे पेडण्याला आणि तिथे जायला मला जवळजवळ 1 तास लागेल आणि तिकडून पुढचा प्रवास आहे 2.5 तासाचा. असा पकडूनच चला तुम्ही. प्लॅन आहे तिकडे 10-10:30पर्यंत पोचायचा तांबडी सुर्लाला. तर बघू पॉसिबल होतं आहे की नाही. आय डोंट नो, पण ट्राय करूया आपण. ट्राय करायला काय जातं आहे. पण तुम्ही वेदर बघा. आय होप माझा कॅमेरा कंटिन्यूस चालू रेकॉर्ड करत असेल सगळं. वेदर बघा सकाळचं काय मस्त वाटतंय. मस्त सगळीकडे मस्त धुका आहे. टेम्परेचर पण एक 18-19च्या आसपास असेल, जास्त नाही. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही फक्त. लुक ॲट दिस व्ह्यू. या व्ह्यूचे पैसे आहेत. ॲक्च्युली नाही आहेत, फ्री आहे व्ह्यू. काय मस्त खतरनाक थंडी पडली आहे यार. अजून लवकर निघालो असतं तर अजून जास्त मजा आली असती. आणि मे बी आपल्याला सनराईज पण बघायला भेटला असता. आता पण आपल्याला सण आहे त्या डोंगराच्या पाठी आहे. दिसला मला सण. इकडे तर भाई काय दिसतच नाही आहे. आणि माझ्या कॅमेरावर जर फॉग आला तर काम झालंच म्हणजे. काय दिसणारच नाही अजून तुम्हाला. भाई कायच दिसत नाही आहे. इतका फॉग अचानक कुठून आला की इथेच आहे. आय डोंट नो इफ मी माझे हजार्ड्स ऑन करू की नाही. चला नकोच करूया, कारण मी ऑलरेडी माझी हेडलाईट ऑन ठेवली आहे. भेंडी मला काय पुढचं दिसत नाही आहे. हळू चालवावं लागेल. अचानक कोणतरी प्रकट व्हायचा नाही. ॲक्च्युली ना आहे हजार्डची हेल्प आहे. आता याची तर ब्रेक लाईटच नाही आहे म्हणा. अच्छा आहे ठीक आहे. म्हणजे हजार्डचा ॲक्च्युली उपयोग आहे. जर एकदम इंटेन्स असेल ना फक्त काय ऑप्शनच नाही. कारण मला लांबून फक्त त्या हजार्डमुळे दिसला आणि थोडं मी अंतरावर आलो तेव्हा मला ब्रेक लाईट दिसली. पण ते पण आहे ना की अशा वेदरमध्ये आपण स्लोच चालायचं आहे. तर तुम्ही स्पीडअप तर नाही करू शकत ऑब्वियसली. तर तुमच्या लाईट्स ऑन ठेवा. हजार्ड्स शक्यतो टाळा. खूपच एकदम इंटेन्सिटी खूपच जास्त असेल तर काय ऑप्शनच नाही, करावंच लागेल ऑन. ऑलमोस्ट आपण झारामध्ये पोहोचलो. आता इथून मला कॉल करायचा आहे मित्राला, कारण तो नक्कीच झोपला असणार आहे. तर आता पहिलं मी पुढे कुठेतरी थांबतो, त्याला कॉल करतो. गोवासाठी राईड घ्या चालेल मालक, आणि सावंतवाडीसाठी लेफ्ट घ्या. सावंतवाडीला तर आपण जात नाही आहोत, आपण जातोय गोव्याला. थोड्याच वेळात आपण बांद्यामध्ये पोहोचू. बांद्यामधून पत्रादेवीवरून पेडणे. ज्या लोक पेरनेम म्हणून पण ओळखत असतील, माहिती नाही मला, इंग्लिशमध्ये तरी ते पेरनेम आहे. थँक्स टू पोर्तुगीज पीपल ज्यांनी नावांची छेडछाड केली.
काही कुत्र्यांची भीती वाटते यार, अचानक येतात. बुबू बुबूला ऐकायलाच नाही गेला असणार. आणि आभारी आहोत महाराष्ट्र राज्य हद्द समाप्त. आणि इथून आपण पोहोचतो आहे आपल्या गोवामध्ये. इकडनं चालू होते आपली गोवा पोलीस. वेलकम टू गोवा सिंगम. माझी बाईक परफेक्ट पेट्रोल पंपकडे आली आणि रिझर्वला लागली. चांगली गोष्ट आहे. हा 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 थंडी थंडी. तो टाईम मी पकडला होता की मी पोहोचेन 8 वाजता या ठिकाणी, आणि मी एक्झॅक्टली त्याच ठिकाणी पोचलो आहे बरोबर 7:58ला. 7:58ला मी पोचलो आहे, विच इज व्हेरी गुड. आता थोडी टंकी फुल करूया. आता आपण पेडण्यामधून निघालो आहोत आणि इकडनं जवळजवळ 1 तास 40 मिनटाचा प्रवास आहे तांबडेसुर्लाचा. आता वाजले 9:15, 9:15, 10:30. माझ्या मते 10:45 होतील आपल्याला. 11:45 मला आता वाटतंय लेटच होईल आपल्याला, कारण साऊथ गोवा थोडं लांबच आहे आणि त्यात तांबडेसुर्ला किती लांब आहे याची कल्पना मला नाही आहे. तरी मी 1 तास पकडून चालतो आहे और जास्तच, कारण मध्ये आपला एक ब्रेकफास्टचा हॉल्ट होणार आहे. फायनली आपला ब्रेकफास्ट झाला आणि इथून आपली जर्नी आहे 35 किलोमीटर्स अराउंड. म्हणजे अर्धा तास लागेल आपल्याला जायला. म्हणजे 10:30, 10:45 पकडूनच चला. या रोडचे पैसे आहेत, या रोडचे पैसे आहेत. पैसे काय फ्रीच आहे म्हणजे पैसा वसूल. व्ह्यू बघा तुम्ही, काय सुंदर असा दोन्ही साईडने मस्त असं ट्रीज. जुरासिक पार्कमध्ये आल्याची फिलिंग अजून काय पाहिजे. वाव. आणि इकडे येऊन ॲक्च्युली थंडी जाणवते. ब्युटिफुल. नॉर्थ गोवा मोस्टली सगळेच बघतात. तुम्ही साऊथ गोवाचा हा जो एक्सपिरियन्स आहे ना, लाईक इट्स व्हेरी ब्युटिफुल. आणि असे रेज येत आहेत ना, सन रेज, भारी वाटते एकदम. दोन्ही साईडने जंगलच जंगल आहे बघा. आणि रस्ता पण खूप जास्त स्मूथ आहे, आणि आय गेस इकडे त्यांनी स्पॉटिंग दिलं आहे. मे बी इकडे हत्ती वगैरे तुम्हाला दिसू शकतात ऑब्वियसली. आता नाही दिसणार तुम्हाला, पण इकडे केज लावलं आहे त्यांनी. माय गॉड. This is South Goa for you guys.
हां तो रेडिओवरचा असतो. मी गेलेलो आहे रेडीला त्या दिवशी एकदा गेलेलो आहे. पावसात तू दुसऱ्यांबरोबर जाता ना, आमचं काय नसतं. हां 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 तुका पावसापासून सांगते मी. साडे पावसानं जायचं रे तिकडे. पावसात बेस्ट प्लेस आहे. फुलं पाणी फुलं आणि पाणी फुटलं. शांत पाणी एकदम. कोणत्या इयर मधला? 1600 हो 1600 का 1400 काहीतरी. खूपच मस्त एक्सपिरियन्स होता विजिट करणं. एकदम असं भारी वाटलं काहीतरी एकदम. म्हणजे ते देऊळ जे आहे ना तर एकदम म्हणजे एकदम जुनं आणि तरीही एवढी डिटेलिंग, एवढी कारागिर्दी, खूप जास्त भारी. आणि तिकडचं जे ॲटमॉस्फिअर होतं ना एक नंबर. पण बेस्ट टाईम राहील ते विजिट करायचा तो म्हणजे पावसाचे दिवस. आणि डेफिनेटली ट्राय करणार मी पावसामध्ये यायचं इकडे. कारण पावसामध्ये खूप डेडली एक्सपिरियन्स असतो, एकदम डेंजर. आय वुड नॉट से डेडली, पण मी डेडली का बोललो कारण असं वाटतं डेंजर.